Good morning students. In previous lecture we studied about the computer. Okay. So आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन कम्प्युटर कोणता, त्याचं नाव आणि कम्प्युटरमध्ये कोणकोणत्या पार्टमध्ये कम्प्युटर डिवाइड झालेला आहे ते आपण मागच्या प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर. इम्पॉर्टंट कंपोनेंट्स म्हणजे काही महत्त्वाचे घटक, कम्प्युटरचे काही महत्त्वाचे भाग किंवा काही महत्त्वाचे घटक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो द फर्स्ट वन इज अ मेमरी. मेमरी म्हणजेच काय तर एखादी आठवण किंवा आपण साठवून ठेवलेली आठवण म्हणू शकतो मेमरी. आपण बघतो आपली मेमरी किती शार्प आहे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आठवते की नाही. काही व्यक्तींना तर 2 दिवसामागे किंवा 1 तासाच्या आधी झालेलं सुद्धा आठवत नाही, परंतु कम्प्युटरची मेमरी अशी आहे की तुम्ही तिला 1000 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टीसुद्धा विचारा, तो तुम्हाला ॲज इट इज डेट टू डेट सांगणार. मग त्यासाठी कम्प्युटरची मेमरी बघा. इट इज द मेमरी इज द प्लेस फॉर स्टोरिंग डाटा ऑप्टेन फ्रॉम द इनपुट अँड ऑल्सो the generated solution or answer by the computer. So memory is a storing data, place for storing data. memory काय आहे तर डाटा स्टोअर करून ठेवण्याची जागा आहे. कम्प्युटरमधली मेमरी जी आहे ती डाटा स्टोअर करून ठेवण्याची, डाटा साठवून ठेवण्याची एक जागा आहे. आणि त्याबरोबरच ते काय काम करतं तर आतमधल्या कम्प्युटरच्या इनपुट म्हणजे आतमधल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा या मेमरीमार्फत होत असतं. देर आर 2 टाईप्स ऑफ मेमरीज इन अ कम्प्युटर. तर बघा एक कम्प्युटर मेमरीमध्ये 2 टाईप्स आहेत. फर्स्ट इंटरनल मेमरी इंटरनल मेमरी म्हणजे काय तर बघा इंटरनल मेमरी म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये आतल्या बाजूला जी मेमरी आहे किंवा कम्प्युटरची ज्या आतमध्ये जी डाटा साठवून ठेवण्याची जागा आहे त्याला आपण इंटरनल मेमरी असे म्हणतो. आणि ही जी इंटरनल मेमरी आहे ती सुद्धा 2 पार्टमध्ये डिवाइड होते. फर्स्ट वन इज अ रॅम. रॅम म्हणजे काय तर रँडम ॲक्सेस मेमरी. आता तुम्ही ज्यांना MSc-ITचे क्लासेस वगैरे ज्यांनी केलेले आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत की रॅम म्हणजे काय, रॉम म्हणजे काय. तर रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. तर ही मेमरी काय करते बघा. दिस इज क्रिएटेड फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. एनी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट कॅन फंक्शन ओनली ॲज लॉंग ॲज इट इज सप्लाइड विथ इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज क्रिएटेड म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आपण कशापासून बनवू शकतो. इट इज क्रिएटेड बाय द इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून किंवा साधनापासून आपण रॅम बनवू शकतो. तुम्ही बघू शकता आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक रॅम उपलब्ध असते. किती GB रॅम आहे आपण म्हणतो दॅट 8 GB, 6 GB, 2 GB. सो दॅट इज द रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. आणि हे कशापासून तयार होत असते तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटपासून, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनापासून रॅम तयार झालेली आपल्याला दिसून येते. आणि एनी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट कॅन फंक्शन ओनली ॲज लॉंग ॲज इट इज सप्लाइड विथ इलेक्ट्रिसिटी. आणि कोणताही असा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहे ते तोपर्यंतच काम करू शकतं जोपर्यंत त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज किंवा इलेक्ट्रिक करंट जो आहे तो सप्लाय करू शकतो, तोपर्यंतच हे एखादं इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट जे आहे ते काम करू शकतं. देन सेकंड आहे याच्यामध्ये रॉम, ROM. सो रीड ओनली मेमरी. ह्याला आपण म्हणतो रीड ओनली मेमरी. लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट और टर्म्स. सो द इन्फॉर्मेशन स्टोअर्ड हिअर कॅन ओनली टू बी रीड. म्हणजे याच्यामध्ये जे आपण इन्फॉर्मेशन साठवतो त्या इन्फॉर्मेशनचा वापर आपण फक्त रीड करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी करतो. टू रीड इन्फॉर्मेशन, ओनली टू रीड इन्फॉर्मेशन. याचा वापर आपण कशासाठी करतो तर फक्त इन्फॉर्मेशन वाचून घेण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपण
ROM या इंटरनल मेमरीचा वापर करत असतो. वी कॅनॉट मेक चेंजेस टू द इन्फॉर्मेशन ओरिजिनली स्टोर्ड हिअर. आणि ह्याच्यामध्ये जी ऑलरेडी स्टोर्ड इन्फॉर्मेशन असते, या रॉममध्ये जी ऑलरेडी माहिती असते, आधीपासूनच ह्याच्यामध्ये जी माहिती किंवा जी मेमरी स्टोअर केलेली असते, त्याच्यामध्ये आपण स्वतःहून कोणताच बदल करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणताच बदल होऊ शकत नाही. ती ॲज इट इज आपल्याला फक्त वाचण्यासाठी किंवा रीड करण्यासाठीच तिचा वापर होतो. म्हणूनच तिला नाव दिलेलं आहे रीड ओनली मेमरी, म्हणजे फक्त वाचण्यासाठी तिचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे इंटरनल मेमरीचे 2 प्रकार आहेत, पहिला रॅम आणि दुसरा रोम. त्यानंतर दुसरं आहे एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरी म्हणजेच काय, तर कम्प्युटरच्या बाहेरील जो डाटा आहे त्याला आपण एक्सटर्नल मेमरी असे म्हणतो. इथं लिहिते मी फक्त एक्सटर्नल मेमरी. कम्प्युटरच्या एक्सटर्नल मेमरीबाबत जास्त काही इन्फॉर्मेशन नसते, फक्त इंटरनल मेमरीविषयीच आपण जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो, कारण आपल्याला कम्प्युटरच्या आतमध्येच इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असते. देन सेकंड आहे त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम. मेमरी झाल्यानंतर सेकंड आहे ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे आपण कशा प्रकारे कम्प्युटर हँडल करतो किंवा ऑपरेट करतो किंवा वापरत असतो, त्याची एक सिस्टीम असते, त्याची एक संस्था उपलब्ध असते. सो दिस इज अ प्रोग्राम विच प्रोवाइड्स अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द कम्प्युटर अँड द पर्सन वर्किंग ऑन इट. आता ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये 2 व्यक्ती गरजेच्या असतात, पहिले 2 गोष्टी गरजेच्या असतात. पहिलं ते कम्प्युटर आणि दुसरा म्हणजे ती हँडल करणारी व्यक्ती. म्हणजे सपोज जर मी कम्प्युटरवर मला काही इन्फॉर्मेशन हवी आहे आणि मी कम्प्युटरचा वापर करत आहे, सो आय एम द ऑपरेटर ऑफ द कम्प्युटर अँड कम्प्युटर इज अ ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे मला कम्प्युटर वापरायचा आहे म्हणून मी ऑपरेटर, आणि मी काय वापरणार आहे तर कम्प्युटर. सो कम्प्युटर इज अ ऑपरेटिंग सिस्टीम. The computer and the person, it is called the DOS, disk operating system. We cannot use a computer without its operating system. It is called as a DOS. म्हणजे कम्प्युटर आणि आपण जेव्हा आपण कम्प्युटर हँडल करत असतो किंवा वापरत असतो तर तेव्हा त्याला काय म्हणतात, डॉस, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. तर त्याच्यामध्ये बघा डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, आणि विदाऊट ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कम्प्युटर हँडल करू शकत नाही. म्हणजे असं नाही आहे की आपण कम्प्युटर फक्त चालू करून ठेवला आणि तो ऑटोमॅटिकली आपल्याला पाहिजे अशी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. नाही, जोपर्यंत आपण कम्प्युटर समोर बसत नाही, कम्प्युटर चालू करत नाही, आपण कम्प्युटरला टच करत नाही, हात लावत नाही किंवा आपण त्याला स्वतःहून ऑपरेट करत नाही, तोपर्यंत कम्प्युटर चालू होत नाही. म्हणून इथं म्हटलं आहे दॅट वी कॅनॉट यूज अ कम्प्युटर विदाऊट इट्स ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आत्तापर्यंत तरी असा कम्प्युटर अस्तित्वात नाही आला जो विदाऊट आपण ऑपरेट केल्याशिवाय चालू होऊ शकतो किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकतो. म्हणून जोपर्यंत आपण कम्प्युटर हँडल करत नाही तोपर्यंत तो आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही. देन नेक्स्ट वन इज अ प्रोग्रॅम. कम्प्युटरचं प्रोग्रॅमिंग आपल्याला माहीत आहे. तर यामध्ये बघा, प्रोग्रॅम इज अ ग्रुप ऑफ कमांड्स टू बी गिवन टू अ कम्प्युटर. प्रोग्रॅम म्हणजे काय, ग्रुप ऑफ कमांड्स. कमांड्स म्हणजेच काय तर आज्ञा देणे. जोपर्यंत आपण कम्प्युटरला काही आज्ञा देत नाही तोपर्यंत तो आपल्याला इन्फॉर्मेशन पुरवत नाही, सांगत नाही. म्हणजे बघा, जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे तर आपण काय करतो, गुगलवर जातो, गुगलवर ती इन्फॉर्मेशन सर्च करतो आणि त्यानंतर ती इन्फॉर्मेशन कम्प्युटर आपल्यापर्यंत पोहोचवतं. म्हणजे आपण कम्प्युटरला आज्ञा देतो, त्याच्यावर कमांड करतो. म्हणजे आपण एखादा कम्प्युटरला प्रोग्रॅम देतो. प्रोग्रॅम देतोच म्हणजे काय तर आपण कम्प्युटरला एखादं काम देतो आणि मग ते कम्प्युटर आपलं काम पूर्ण करत असतो. त्यालाच आपण प्रोग्रॅम असं म्हणतो. म्हणून प्रोग्रॅम काय आहे तर ग्रुप ऑफ कमांड्स. म्हणजे आपण कम्प्युटरला जी जी कामे सांगत असतो किंवा जी जी आज्ञा देत असतो, कमांड देत असतो, कम्प्युटर ती आज्ञा फॉलो करत असतो ॲज अ प्रोग्रॅम. म्हणजे आपली जी आज्ञा आहे तो ती प्रोग्रॅममध्ये कन्वर्ट करतो आणि मग आपलं काम तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो.
त्यानंतर डाटा अँड इन्फॉर्मेशन, फोर्थ पार्ट आहे डाटा अँड इन्फॉर्मेशन. डाटा इज अ इन्फॉर्मेशन इन इट्स रॉ फॉर्म. डाटा अँड इन्फॉर्मेशन. सो डाटा काय आहे, इन्फॉर्मेशनचा रॉ फॉर्म आहे. रॉ फॉर्म म्हणजे काय, तर माहितीचं एक कच्चं स्वरूप, त्याला आपण डाटा असं म्हणतो. माहितीचं एक कच्चं स्वरूप आहे आणि त्यामुळं आपण ते कम्प्युटरमध्ये इझिली स्टोअर करू शकतो. त्यानंतर पुढचं दोन मेन कंपोनेंट्स आहेत ते अजून ह्यापैकी बघा. इथं लिहिते मी हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. त्यातलं पहिलं आहे हार्डवेअर. सो हार्डवेअर आपल्याला माहीत आहे, हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स यूज्ड इन द कम्प्युटर. इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स म्हणजे कम्प्युटरमध्ये आपण जे काही इलेक्ट्रॉनिक मग तो प्लग असू द्या, कम्प्युटर मेकॅनिकल, माऊस, CPU हे जे पार्ट आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, तर ते हार्डवेअर करत असतं. हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स यूज्ड इन द कम्प्युटर्स. आपण कम्प्युटर्समध्ये जे इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल पार्ट्स वापरत असतो त्या सर्व पार्टवर लक्ष ठेवण्याचं, एकत्रित करण्याचं काम जे आहे ते हार्डवेअर करत असतं. त्यानंतर पुढचा पार्ट आहे सॉफ्टवेअर. सो सॉफ्टवेअर सगळ्यांना माहीत आहे, काय काय जण स्वतः सॉफ्टवेअर बनवतात. एखादं सॉफ्टवेअर बनवलं असं आपण म्हणतो, तर ते काय आहे, सॉफ्टवेअर रिफर्स टू द कमांड्स गिवन टू द computer, information supplied to an input and all the results obtained from the computer after analysis to the output. It refers to command. म्हणजे सॉफ्टवेअर काय आहे, तर ते एक प्रकारच्या कम्प्युटरला आपण दिलेली आज्ञाच आहे. पण ती आज्ञा काय होते, तर आपण जी इन्फॉर्मेशन कम्प्युटरला पुरवली आहे, कम्प्युटर ती इनपुटमध्ये स्टोअर करतो आणि मग त्याच्यावर ॲनालायसिस करून, त्याच्यावर प्रक्रिया करून ती आपल्या आउटपुट डिव्हाइसमध्ये पोचवतो. त्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो. म्हणून तर म्हणलं आहे सॉफ्टवेअर इट रिफर्स टू द कमांड्स. म्हणजे हे थोड्या बहुत किंवा कमी जास्त प्रमाणात हे कम्प्युटरला आपण दिलेल्या आज्ञेशी निगडीत आहे किंवा रिलेटेड आहे असं म्हणता येईल. So this are the important components of the computer. First we know the memory. Memory is a place of storing data or information. Memory can be classified into two types, internal memory and external memory. Internal memory is also classified into two subtypes. First one is the RAM, that is means random access memory, and random access memory is works with the electronic components. Second one is the ROM. ROM means read only memory. It is used for the only to read the information in the computer. Then second one is the operating system. Operating system is also known as a disk operating system. When a person who can operate a computer, and without operating system we cannot use the computer. Next one is a program. Program is a group of commands. जेव्हा आपण कम्प्युटरला एखादी आज्ञा देऊ तेव्हा तो ती प्रोग्राममध्ये कन्वर्ट करतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि त्यानंतर आपले काम पूर्ण करत असतो. आणि फोर्थ वन इज अ डाटा अँड इन्फॉर्मेशन. डाटा काय आहे, तर इट इज अ रॉ फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन. डाटा एक माहितीचं कच्चं स्वरूप आहे ज्याच्यावर आपण प्रक्रिया करून आपल्याला हवी ती माहिती आपण मिळवू शकतो. त्यानंतर आहे हार्डवेअर. Hardware is consist of electronic and mechanical parts of the computer, and last one is a software. Software is refers to the commands. It is also used for the information supplied to an input device and the results obtained from the computer after analysis to the output. So हे होते important components of the computer. This part write down in your notebook and read this again carefully. Thank you.